जगण्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity, PCT Infinity. नमस्कार श्रोते हो, तुम्ही ट्यून केलाय PCT's इन्फिनिटी 90.4 FM हा पिंपरी चिंचवडचा पहिला कम्युनिटी रेडिओ. गेल्या आठवड्यापासनं आपण एक नवीन मालिका सुरू केली जिचं नाव आहे उत्तरायण. आयुष्याच्या उत्तरार्धात जगण्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी, आयुष्याची संध्याकाळ शांत, निवांत आणि सुंदर होण्यासाठी या मालिकेच्या माध्यमातून आपण अनेक जणांना भेटणार आहोत. आजच्या भागात सहभागी झाल्या आहेत संस्कृत अध्यापिका जयश्रीताई जोशी आणि त्यांच्याशी संवाद साधलाय स्मिता कुलकर्णी यांनी. आज ऐकूया या मालिकेचा भाग दुसरा. जगणं. येईल साठी येईल सत्तरी, करायची नाही कसलीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा, वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं आता, म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. आता तुम्हीच सांगा, छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकामटेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही सारखं सारखं म्हणायचं नाही, आवडत्या कामात दिवस घालवायचा आणि उगाच कुढत बसायचं नाही. घरातल्या घरात बागेत हिंडा फिरायला जायचं. वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं. उगाच गुडघे गेले कंबर गेली म्हणून नेहमी नेहमी कणायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीही म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच. पोरीटोरी त्यांच्या संसारात कळत नकळत गुंतणारच. तू मैं जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही. मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःला समजवायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू तथास्तू म्हणत असते, हे समजून उमजून निरामय जीवन जगायचं असतं. श्रोते हो, आज आपण भेटणार आहोत एका ग्रेसफुल आजींना, पण मी त्यांना तर जयश्रीताई असंच म्हणते. जयश्री जोशी या संस्कृत अध्यापिका होत्या, लायब्ररियन होत्या आणि आज वय वर्ष 78 असूनही त्या स्वतः आयुष्य इतकं छान मॅनेज करतात की आनंदी वृद्धत्व कसं जगावं हे त्या आज आपल्याला सांगणार आहेत. तेव्हा जयश्रीताई, आता तुम्ही आम्हाला ह्या आनंदी वृद्धत्वाचा छान मंत्रा द्या. मंत्र वगैरे काही नाही हो स्मिताताई. एक वाक्य आपण आपल्या मनाशी कायम ठरवलं ना की आपण आनंदी राहायचं. आत्ता कवितेत तेच सांगितलं ना तुम्ही, बरोबर, की सगळं सोपं होऊन जातं. मग आता प्रश्न असा येतो ना की आनंद शोधायचा म्हणजे काय शोधायचं? बरोबर. तर आपलं आयुष्य, आपले छंद, आपल्या आवडीनिवडी, आपल्या आवडत्या गोष्टी ह्याच्यात मन रमवणं ह्याच्यासारखा खरं तर दुसरा उपाय नाही. बरोबर. आता असं आहे की काही वेळा काय होतं की कुणाला कसले छंदच नसतात, आवडच नसते, किंबहुना नसते म्हणण्यापेक्षा धावपळीच्या आयुष्यात वेळही होत नाही, ते जोपासता आलेलं नसतं, त्याला पाठिंबा मिळालेला नसतो, अनेक गोष्टी असतात, स्त्री असो किंवा पुरुष असो. बरोबर. मग ते आत्ता वेळ असतो ना आपल्याला की आपण आयुष्यात
काय करायचं ठरवलं होतं का काही आपल्या आवडीच्या गोष्टी आहेत का नाहीत का, हे सगळं स्वतःचं परीक्षण करायचा हा काळ खूप छान असतो. कारण काय होतं ना, प्रत्येक माणसाला हा नोकरी करणाऱ्या किंवा आता पुढे काय करायचं, निवृत्त झाल्यानंतर आपला वेळ एवढा मोठा रिकामा राहणार आहे, त्याचं काय करायचं, हा सगळ्यांच्या पुढे प्रश्न मी ऐकलेला आहे. बरोबर. पण मग त्यावेळेला नक्की आपल्याला काय आवडतं. तर वाचनाची आवड सगळ्यांना असेल असं नाही, गाण्याची आवड सगळ्यांना असेल असं नाही, शारीरिक कमकुवतपणामुळे कोणी बाहेर जाऊन काही कार्यक्रम ऐकेल हे केलेलं असंही होऊ शकत नाही. मग त्याच्यावरचा अजून पण एक असा उपाय आहे की आपलंच आयुष्य आपण बघावं ना, की आपल्या आयुष्यात आपण काय मिळवलं, बरोबर. आपण कसे जगलो, बरोबर. आपल्याला टाळता येण्याजोग्या कोणत्या गोष्टी होत्या, आत्मपरीक्षण. आत्मपरीक्षण करणं हे तर आपण स्वतःचं स्वतः बसल्या जागी करू शकतो की नाही. पण मी एक विचारू का, हां हे सगळं मला कधी कधी असं वाटतं किंवा सगळ्यांचाच हा नक्कीच प्रश्न असेल की हे सगळं सांगणं सोपं आहे, पण हा जो ऍक्सेप्टन्स आहे किंवा आता बऱ्याच ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, स्पेशली ह्या वृद्धापकाळात, यासाठी मन कसं तयार करायचं, किंवा हे जमलं की माझ्या मते मग बाकी छंद बिंद ह्यात मन रमतं, पण ते नाही झालं तर मग सगळं कठीण असतं. मग ह्यावर तुम्ही आम्हाला काय सांगाल? नाही, कठीण हे नाही जमलं तर कठीण असतं हे तर नक्कीच आहे. कारण या वयापर्यंत तुमची मतं तुमचे हे इतकं ठाम झालेलं असतं, तुमच्या सवयी, आणि बदलायची प्रक्रिया जी आहे ना, मानसिकता बदलायची प्रक्रिया ना, ती फार अवघड होऊन बसते. मग अगदी बरोबर. त्याला उपाय असा आहे की पुढची पिढी, त्याच्या पुढची पिढी, अशा घरात असतातच ना, नातवंड आहेत आपली, बरोबर, त्यांची मित्रमैत्रिणी आहेत किंवा आपली मुलं सुना त्यांच्या मित्रमैत्रिणी आहेत. तर किमान त्या घरी आल्यानंतर किंवा ऑफिसमधले काही किस्से घरी आल्यानंतर आपल्या मुलं सुना काही सांगत असतात, काही असतात, तिकडे आपण मजा घ्यावी त्याची. त्यावेळे हा विचार नाही मनात आणायचा की काय तुम्ही हे जीवन जगताय हो, आमच्या वेळे कसं होतं. तर आमच्या वेळे कसं होतं हे जे वाक्य आहे ना, तेच पुसणं हे सगळ्यात महत्वाचं आहे असं मला वाटतंय. याच्यावरून ना मला एक छानशी गोष्ट आठवली. सांगू का? त्या गोष्टीचं नाव आहे डिजिटल युगातली आजी. आता याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बरं का. नक्की. तर ती गोष्ट एकदम छोटीशी आहे की विरंगुळा म्हणून, तुम्ही म्हटलात ना घरातल्या सगळ्यांच्या बरोबर बोलायचं वगैरे, तर तसं विरंगुळा म्हणून एक आजी आपल्या लेकाकडे राहायला आली. रविवार होता, त्यामुळे आज सगळे मस्त घरी भेटतील या विचारानं आजी सुखावली होती. सकाळी उठल्यावर पाहते तर काय, 3 खोल्यात 3 माणसं. हे बघून ती भांबावली हो. त्यामुळे लेकाची आणि सुनेची खोली मात्र वगळली आणि तिनं नातीच्या रूमकडे पावलं टाकली. तिथे काय दृश्य, नेहमीच मोबाईलवर स्क्रोलिंग करत लोळत पडलेली नात आजीला बघून म्हणाली, ये आजी, बस बस. अगं, नाश्त्याला काय करायचं विचारायला आले होते. असं म्हणताच ती म्हणली, थांब मी आईला मेसेज करते. आजी आपली तिथेच मऊ गादीवर बसताच बेडमध्ये बिचारी रुतून गेली. नातीनं लगेच तिघांच्या फॅमिली व्हॉट्सअप ग्रुपवर आजीचा मेसेज फॉरवर्ड केला. लगेच तिकडून रिप्लाय आला, स्विगीनं मागून घेऊया असं आजीला सांग. हे असं घरातल्या घरात मेसेजवर बोलणारे लोक बघून आजी फार आश्चर्यचकित झाली. म्हणजे बघा, घरात कुठले हाकारे ऐकू आले नाहीत, काही झालं नाही, मेसेज पुढच्या क्षणाला रीड होतो आणि उत्तरही मिळतं. पण आजीनं ह्याच्यावर काही चिडचिड केली नाही बरं का. उलट गृहकलह टाळण्याचा हा नवीन फंडा बघून आजी सॉलिड इम्प्रेस झाली. नातीकडून मोबाईल शिकून घेत आजी सुद्धा फॅमिली ग्रुपमध्ये टेम्पररी ऍड झाली बरं का. मग काय, आजी तिच्या सेपरेट रूममध्ये बसून मोबाईलवर पुढचे 10 दिवस सुखानं तिथं राहिली. मुलाला सुनेला आशीर्वादाचा इमोजी तिनं दिला आणि नातीला जीपे करून परत निघताना ग्रुपमधून लेफ्ट झाली. वा, अशी ही कथा. आता म्हटलं तर ह्याच्यात खूप काही आहे. ही कथा सगळ्यांच्या घरात घडते, पण इथे कलह होतात की तुमची पिढी, आमची पुढी, तुमच्यात संवाद नाही, तुम्हाला बोलायला नको, तुम्ही सारखे मोबाईलमध्ये डोकं घातलेले असं होतात. किंवा या कथेतल्या आजीसारखी, अरे वा, गृहकलह टळतोय असं म्हणून इम्प्रेस होणारी आजी. तर हा जनरेशन गॅप कसा मॅनेज करावा
किंवा हे कलह कसे टाळावेत ह्याबद्दल तुम्ही, नातेसंबंध आणि आपल्या अपेक्षा ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हां, आपण मोठ्यांनी आता अपेक्षा धरणंच तसं चुकीचं आहे. कारण कसं, परिस्थिती बदलली आहे, सगळं तंत्रज्ञान पुढे आलं आहे, तंत्रज्ञानात सगळे अडकलेले आहेत. त्यामुळे या गोष्टीतल्या आजी ही आदर्शच म्हणायला पाहिजे. हं, आणि काहीच हरकत नाही तसं जीवन तुम्ही जगाल. आणि ॲक्सेप्टन्स हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. परिस्थिती स्वीकारणं हं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता या नातीला जर आजीने असं सांगितलं असतं, ते ठेव बरं बाजूला अजून आणि मला सांग काय आत्ता मला करायचं आहे ते तुमचं हे आम्हाला असलं काही नको, तर झालं, ती नात दुरावलीच असती ना. कारण तिला त्याच्यात गंमत आहे. बरोबर. मग त्यावेळेला असं करायला पाहिजे की ठीक आहे, हे सांग मला तू कसं करायचं काय ते, कारण मला माहिती नाही, काही माहिती असलं तरी माहिती नाही आहे हे सांगणं फार महत्त्वाचं आहे. हं, 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 हं. आणि मग ते तिच्याकडनं जेव्हा काढून घेता तुम्ही, मग आपण असं करूया का, तू जरा वेळ मोबाईल बाजूला ठेव ना, मी तुला एखादी गोष्ट सांगते, मग आपण बघूया की ती गोष्ट तुला चांगली वाटते का माझी सांगितलेली गोष्ट चांगली वाटते. बर. जेणेकरून मोबाईलचं त्यांचं जे आकर्षण आहे ते कमी करून संवादाकडे वळवणं हं. हा एक प्रयत्न करून बघायचा आहे. खूप महत्वाचं सांगितलं, प्रयत्न करून बघायचा आहे. हां, कारण प्रत्येक तो वेळेला तो होईल. यशस्वी होईल नाही होईल हं, नाही आपण काही सांगू शकत. बरोबर. कारण कसं आहे ना, समोरचा ॲक्सेप्ट करणारा किती तयारीचा आहे हे आपण नाही ना ठरवू शकत. बरोबर. बरोबर. दुसऱ्याशी संवाद साधताना किंवा दुसऱ्याची मतं समजावून घेताना त्याची मानसिकता काय आहे हे आपण नाही समजू शकत. हं. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही अपेक्षा नाही धरून चालणार की मी म्हणते ते तसं झालं पाहिजे किंवा होईल, हं, नाही होणार. हं, हं. झालं तर फारच उत्तम आहे. बरोबर. बरोबर. मग ती नात तुम्हाला नक्की पुढच्या आठवड्यात बोलवणार. हं, हं, आवडलं तिला तर ये बाबा गोष्ट सांगायला आजी ये, मला आवडलंय. हं, हं, नाही आवडलं सोडून दिलं, दुसरा मार्ग आपण शोधू काहीतरी. हं, हं. तिला असंही म्हणणार, अगं पण हे आपण जरा पत्ते खेळून बघूया की दोघी जणी, अच्छा. कसं हां. काय बघ हं, तुला कसं वाटतंय ते थोडा वेळ बघूया, बरोबर. नाही आवडलं तर सोडून देऊया. हं, हं, हं. हा जो अप्रोच आहे कुठल्याही म्हणजे नाती संबंधी, मुलाकडे, सुनेकडे, मुलीकडे, हं. कोणाच्याही बाबतीत हा अप्रोच ठेवता येतो ना. खरंय, खरंय. करून बघूया ना आपण, बरोबर. काय बरोबर. होईल ते बघू पुढे, त्यातनं बरोबर. मार्ग काढूया. हे तुम्ही खूप छान सांगितलं. हे सगळ्यांच्या बाबतीतच खरं आहे, अगदीच ज्येष्ठांसाठीच असं नाही. की सगळ्यांच्या बाबतीत, आपण हो. मार्ग काढायला बघत नाही, तर आपण आहे त्या परिस्थितीत कुरबूर करत, कंप्लेंट्स करत बसतो आणि दुसऱ्यानं बदलावं या अपेक्षेपायी मग पुढचे सगळे महाभारत घरात घडत असतं. तर तुम्ही म्हणलात तसं मार्ग शोधता आला पाहिजे आनंदी राहण्यासाठी. यावर थोडंसं अजून जास्त सांगाल का? हां, मार्ग शोधायला पाहिजेच. एकतर म्हणजे आत्मपरीक्षण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपला अहम सोडणं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. हं, तुम्ही तुमच्या जीवनशैलीप्रमाणे जगलात ना, हं. स्वतः आपण आपल्या जीवनशैलीप्रमाणे जगलो सगळं, मग तशीच पुढची पिढी जगेल ही एकतर अपेक्षा नाही धरायची. बरोबर. हं, आणि मार्ग शोधणं हा आहे आणि आपली मतं लादणं हे तर नाहीच उपयोगाचं. गुंतून नका पडू तुमच्या अडचणीत, तुमच्या आत्ताच्या परिस्थितीत मला सामावून नाही घेता येते याच्यात गुंतून नाही पडायचं. कुठेही तुम्ही गुंतून पडलात की तुमच्यासमोर दुःखच आहे. हं, 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 हं. आनंदाचा मार्ग शोधण्याच्या वाटाच बंद करून टाकता तुम्ही. बरोबर. आनंद शोधण्यासाठी वाटा शोधत राहायला पाहिजे. आणि असतात ना वाटा, हां, हां, हां. नाही अशातला भाग नाही. नाही. कुठल्याही प्रश्नाला उत्तर हे कायम असतंच. बरोबर. फक्त ते शोधायचं कसं आणि मार्ग कुठला. एकच मार्ग सापडेल असंही नाही, बरोबर. अनेक मार्ग आहेत त्याच्यासाठी. मग तुमची मानसिक तयारी झाली पाहिजे प्रत्येकाचीच. यासाठी खूप आधीपासून तयारी करायला पाहिजे, हे तर नक्की. नक्की सो नाही. त्याची सुरुवात कशी करायची? कारण आता हल्ली फारसं कोणी वाचत नाही, पण हा आता इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत. तर सगळेजण म्हणतात की ओके, म्हातारपण म्हणजे फक्त जपनाम करा, देवाचंच नाव घ्या, पुस्तकं वाचा आणि मग जाऊन लोक भगवद्गीता आणि हे ते वाचतात. तर तुम्ही काय सांगाल सगळ्यांसाठी? कारण ही सिरीज फक्त ज्येष्ठांसाठी असली तरी टाळी एका हातानं कधी वाजत नाही. नाही ना. त्यामुळं तुमचं पुढच्या जनरेशननं सुद्धा काय केलं पाहिजे, कसं एकमेकांना समजून घेतलं पाहिजे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? याबद्दल सगळ्यात मोठा मंत्र खरं आपल्याकडे आहे, आपल्या सगळ्यांच्याच समोर आहे. तो म्हणजे श्रीकृष्णाचं जीवन. बरोबर. हं, हं.
ते कुठल्याही वयाला लागू आहे ना. हम्म. त्या दृष्टीने त्याच्याकडे जीवन म्हणून श्रीकृष्णाचं चरित्र हे खरं तर लहान वयापासून शिकलं पाहिजे, शिकलं म्हणजे समजून घेतलं वाचायला पाहिजे. पाहिजे. आणि माणसाचं जीवन कसं असावं हे अतिशय श्रीकृष्णाच्या जीवनात आहे. त्याला देव म्हणून गाभारात नका बसवू, देवघरात नका बसवू. हम्म, हम्म, तो वागला कसं, हम्म, हम्म, कसा गुंतला नाही कशामध्ये, हम्म. कशी कशाची अपेक्षा नाही ठेवली. हम्म, हम्म, आणि त्यात गोष्टीत समर्थ तो होतात, मग समर्थ आपल्यालाही होता येतं ना. हम्म. 100% श्रीकृष्ण 100% यशस्वी होता म्हणून आपण 100% होऊ असं नाहीच आहे. हम्म, हम्म, पण तुम्ही 50% तर व्हाल, 60% तर व्हाल, हम्म, अगदी 40% का होईना पण व्हाल ना. हम्म, मग होणं हे महत्वाचं आहे. हम्म, हम्म, हम्म. त्याच्यासाठी कारण संतांची चरित्र वगैरे सगळं ना ते पूर्ण अध्यात्म आहे. गीता नाही, नका वाचायला जो गीता, बर. पण श्रीकृष्ण समजावून घ्या. श्रीकृष्णाचं जेव्हा चरित्र अभ्यासा असं आपण म्हणतो ना, त्यामुळे मला सुरेश भटांची एक ओळ आठवते. वा, कुठली? ती गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा, अरे वा. हा. अलिप्तता कशी राहावी हे श्रीकृष्णाच्या जीवनातनं आपण छान शिकू शकतो. वा. पराक्रम श्रीकृष्णाचा कुणाला माहित नाही. हम्म. बरोबर. सगळेजण त्याच्या बाललीला आणि चमत्कार याच्यातच अडलेले आहेत. हम्म, हम्म. तर पराक्रमी कसा होता तो बरोबर. आणि निरपेक्ष कसा होता. एवढ्या लढाया जिंकल्या, एवढं कंसाचं राज्य जिंकलं, जरासंधाचं राज्य जिंकलं, सगळी राज्य जिंकली, पण कुठे स्वामित्व नाही घेतलं त्यांनी. बरोबर. हम्म, ते सुपूर्त केलं हम्म, आणि मार्गदर्शन केलं. बरोबर. मग तुमचा संसार तुम्ही सुपूर्त करा ना. हा. विचारायला आले तर मार्गदर्शन द्या, नाही तर गप्प बसा, त्यांच्यात आनंद शोधा. शोधा. हा, हा, हा. मुलं बाहेर आहेत नोकरीसाठी, तर त्याच्यात आनंद माना. आमच्याकडे आनंद बघत माना. नाहीत किमान असंच. बघत नाहीत हा तर अप्रोचच सोडा. हा अप्रोच जर ठेवला तर ती नाहीच बघणार, तुमच्यापासून दूरच जाणार. बरोबर. पण आज आपल्याला परदेशात राहून सुद्धा त्याच्याशी बोलता येते, हम्म, हम्म, त्याला बघता येते. हम्म. आपण हाक मारली की तो हजर होतोय. बस तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टी समोर ठेवा ना. पण आम्ही सगळं केलं त्याच्यासाठी, आम्ही खस्ता खाल्ल्या. आता त्यांचं थोडं तरी कर्तव्य आहे की त्यांनी आमच्याकडे मग पाहिलं ते पाहिजे. कर्तव्य करणारच आहेत ते, पण हे काय केलं ते उगाळू नका ना हम्म. समोर त्यांच्या. उगाळू नका. ती जाणीव असते, सगळ्यांना असते मनातनं जाणीव. ज्यांच्यासाठी आपण काही करतो हम्म, त्यांना ती जाणीव मनातनं नक्की असते, भले ते बोलून न दाखवत. हम्म, हम्म, हम्म. ते तुमच्यासाठी धावून येतात, इथेच ती जाणीव आणि कृतज्ञता प्रगट होते ना. बरोबर. हम्म, हम्म, किंवा तुमच्यासाठी काही करू बघतायत, हम्म, इथे ती जाणीव प्रगट होते. ती बोलून दाखवायची गरजच नाहीये काही. हम्म, 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 हम्म. कृती ही महत्वाची आहे, सगळ्यात कृती. बोलणं हे फार घातक ठरतं काही वेळेला. हम्म. बरोबर. बरोबर. तुमची कृती फार महत्वाची आहे. बरोबर. एवढ्या मोठ्या वयात सुद्धा हे आपल्याला समजून घेत आहेत. बरोबर. आपणही थोडंसं वाकलं पाहिजे. खरंय, खरंय. पण हे जरी पण सगळं ही खरं असलं. समजून घेण्याची प्रक्रिया बरं का स्मिताताई, हा. ही एकदम येत नाही. बरोबर. ती तुम्हाला लहानपणापासून जतन करावी लागते. लागते. आणि लहानपणापासूनच त्यांची जी मनोवृत्ती घडवायची ना, हम्म, ती अशीच घडवायला पाहिजे हम्म. की मी करतोय म्हणजे विशेष काही नाहीये तुमच्यासाठी, ओ. हे मला करायलाच पाहिजे. हम्म, हम्म. ते माझ्या संसाराचं किंवा माझ्या व्यक्तिमत्वाचं ते एम भाग आहे. बरोबर. तो एक भाग आहे आणि तो आवश्यक भाग आहे. हम्म, 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 हम्म. बरोबर. हा दृष्टिकोन ठेवून जेव्हा तुम्ही काही मुलांच्यासाठी किंवा संसारासाठी करता, हम्म. तेव्हा ती मुलं ते ऍक्सेप्ट करतात. कारण लहान वयात निरीक्षण आणि आकलन हे इतकं जबरदस्त असतं असतं. हम्म, की लहान मुलं मोबाईल का पटापट शिकतात. आकलन आहे, हम्म, हम्म, हम्म. निरीक्षण शक्ती आहे त्यांची, बरोबर. बरोबर. म्हणून शिकतायत. बरोबर. मग हे तुमच्या कृतीने तुम्ही दाखवलं तर ते काय बरोबर. सगळा आनंदच आहे ना. मग बरोबर. आता एक शेवटचा प्रश्न. हम्म. हे सगळं जरी करायचा प्रयत्न केला तरी अधूनमधून खूप हे नॅचरल आहे की थोडंसं निगेटिव्ह विचार, डिप्रेसिव्ह विचार, हो, उदासीनता येते. येते. काही लोकांच्या बाबतीत सहजीवनाचा आनंद त्यांना नाही घेता येत, नाही त्यामुळे घेता ते येत. एकटे पडतात, बरोबर आहे. चिडचिड होते. हम्म. कधी कधी फिजिकल इलनेस असल्यामुळे सुद्धा खूप जास्त त्रास होत असतो. आणि मग तेव्हा इतर कशात जरी म्हटलं छंद हवेत, हे हवेत, तरी त्याचा आनंद घेण्यासाठी ते सक्षम नसतात. हम्म. अशा वेळेला ह्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करावं, किंवा यासाठी आधीपासून कशी तयारी करावी? आणि तुम्ही जे म्हणलात की मनाची तयारी, ज्याच्यासाठी अचानकपणे ही होणारी गोष्ट नाहीये, नाहीये. तेव्हा हा इतका पॉझिटिव्ह विचार, ती विचार व्यापकता आणण्यासाठी, किंवा ह्या
निराशेतून बाहेर पडण्यासाठी काय करावं हे तुम्ही सांगा. पण ही परिस्थिती जेव्हा येते ना की क्षमता कमी होतात माणसांच्या सगळ्या, तर मग ते तेव्हा विचार करून त्याचा नसतो काही उपयोग. आणि ह्या शारीरिक क्षमता कमी आहेत म्हणून रिॲक्शन त्याची आणखीन, जसा तो चेंडू उसळून वर येतो की नाही, तशी ती रिॲक्शन ज्येष्ठांची जास्त होते. बरोबर. हे पुढच्या पिढीने लक्षात घ्यायला पाहिजे. मग ते निग्लेक्ट करायचं, त्याचा परिणाम आपण करून घ्यायचा नाही मनावर. असं एक अवघड आहे. या सगळ्या गोष्टी अवघड आहेत, अगदी मान्य आहे सगळं. बरोबर. पण मला वाटतं अशक्य नाही आहे. काही प्रमाणात तरी तुम्ही त्या म्हणजे सॉफ्ट करू शकता. तीव्रता त्याची जी असते ना कमी करू शकतो. ती कमी करता येते. 60% तुम्हाला 50वर 40वर आणता येते. बरोबर. हे नक्की आहे. कारण माझा एक असा हे आहे की अशक्य गोष्ट कोणतीच नसते या जगात. अवघड नक्की आहे. बरोबर. तेही मान्य करते मी की अवघड नक्की आहे. इतकं सहजासहजी काहीही होत नसतं. पण अशक्य नाहीये. काही प्रमाणात का होईना, पण तुम्ही हे साधू शकता. आणि हे दोन्हीकडनं जर झालं ना तर मग सगळ्यांचं जीवन आनंदी होण्यात काही बरोबर अशक्य गोष्ट नाही. काही प्रमाणात होईल, 100% होणारच नाही. कारण व्यक्तीची अपेक्षता एवढी आहे आपल्याकडे. बरोबर. कारण भावनिक आणि मानसिक या अवस्था अशा असतात की तिथे सापेक्षता हा प्रचंड असते त्याच्यात. बरोबर. तुम्ही समजून घेणं दुसऱ्याला आहे का काही पातळीपर्यंत घेऊ शकता ना. बरोबर. बरोबर. आणि अजून एक असा सिद्धांत आहे याचा, म्हणजे वैद्यकीय पण आहे आणि आध्यात्मिक पण आहे. बरोबर. की 3 प्रवृत्ती माणसाच्या प्रत्येक माणसात आहेत, तामस, रजस आणि सात्विक. बरोबर. आता जी वृत्ती जास्त प्रमाणात आहे तो त्याचा स्वभाव असं आपण म्हणतो. बरोबर. पण तरी सुद्धा असं काही वेळे होतं की एखादी वृत्ती एकदम अचानक काही प्रसंगाने उफाळून येते. मग ते अरे हा मनुष्य आपण असा म्हणत होतो आणि असा कसा वागतोय. बरोबर. किंवा आपली मुलं म्हणा, आणखी नात्यातली किंवा मित्रमैत्रिणी असं कसं वागतोय. बरोबर. तर ते त्या वेळेपुरती ती प्रक्रिया असते. बरोबर. तर हे एक लक्षात ठेवणं, तेव्हा ते समजून घेता येणं हे गरजेचं आहे. दुसरे जेव्हा ठीक आहे ना की आध्यात्मिक पातळीवरचा हा विषय आहे खरं म्हणजे मानसिकता समजून घेणे सापेक्ष आहे ना. हे सापेक्षता जिथे खूप असते ना तिथे सामंजस्य निर्माण करणे फार अवघड असतं. पण अवघड असलं तरी अशक्य नाहीये याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कारण ते का शिकले मी सुद्धा, ते विद्यार्थ्यांच्याकडनं शिकले मी. बर. हो. हा तुमचा अध्यापिका, लायब्ररियन, तुमचं वाचन आणि तुम्ही म्हटलात तसं विद्यार्थ्यांकडून शिकलात याबद्दल नक्की ऐकायला आवडेल. एक ऊर्जा असते म्हणजे हा ना तो फार मोठा एक प्लस पॉइंट आहे की जेवढं तुम्ही तरुणाईच्या आणि लहान मुलांच्या सहवासात जेवढा वेळ काढाल ना ती ऊर्जा तुमच्याकडे संक्रमित होते. वाव, खूप छान सांगितलं. खूप हे अगदी आहे. हा माझा अनुभव म्हणून मी सांगते. माझे क्लास मी एवढ्या वयापर्यंत का चालू ठेवलेत की तो वेळ मला ऊर्जा देतो. त्या तरुणाईची जी किंवा लहान मुलांची जी ऊर्जा असते ना ती सहवासाने आपोआप संक्रमित होत असते. कारण शिकवताना अनुभव येतो ना की अरे सगळे सारखे नाही आहेत. मला प्रत्येक वेळेस ते शिकवण्याची पद्धत बदलावी लागते. किंवा काही क्षमतेची मुलं, उच्च क्षमतेची मुलं, मग त्याच तासामध्ये मला तिघांना वेगवेगळ्या प्रकारचं द्यायला लागतं ना. बरोबर. बरोबर. आणि मग त्यांचं एकत्रीकरण करून वर्गाचा समारोप करायला लागतो. मग तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, तुम्ही याच्याकडे लक्षच नका देऊ, नाही ना समजत आहे तुम्हाला. बरोबर. सोडून द्या ना. हे असं सगळं जेव्हा म्हणजे आपली डेव्हलपमेंट त्या पिढीबरोबर होत त्यांच्यात वावरल्यामुळे होत असते. अच्छा, खूप छान सांगितलं. म्हणजे इव्हन शिक्षकांना सुद्धा आताच्या ज्या दुनियेत अगदी खूप सारं ऑडिओ व्हिज्युअल किंवा कायनेस्थेटिक मुलांसाठी कसं वेगवेगळं शिका हे जे तंत्रज्ञान आलंय, पण आय थिंक तुम्ही हे ऑलरेडी इम्प्लिमेंट केलंय. ही खूप छान गोष्ट आहे. आणि मस्त आज तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. आपण पुन्हा अशा गप्पा चालूच ठेवूया. तुम्ही इथं आलात याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. मलाही अशी संधी मिळाल्याबद्दल धन्यवाद. कारण काही वेळा कसं असतं की अरे आपले हे अनुभव सांगावेत कोणाला तरी. बरोबर. अशी एक प्रत्येकाची हे असते ना.
आणि तुम्ही म्हणलात तसं मला आज उलटं वाटतंय की आज तुमच्याबरोबर गप्पा मारून एक ग्रेसफुल लेडी छान आजींबरोबर गप्पा मारून मला ऊर्जा मिळाली आहे, कारण तुम्ही इतक्या छान मस्त चांगले मंत्रास दिलेत आम्हाला. खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.